हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. स्टार्टिंगला आपण सगळे 6 बेसिक टॉपिक बघितले आहेत. त्याच्यानंतर आपण पूर्ण टेन्सेसची सिरीज बघितली आहे. आता जर नवीन कोणता ग्रामॅटिकल कन्सेप्ट जर आपल्याला शिकायचा असेल तर तो आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. अगेन दे हेल्प अस टू मेक द सेंटेन्स. एखादा सेंटेन्स लिहायचा कसा, त्याच्यातला मूड कसा समजून घ्यायचा आहे, जर सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब शिकायचे आहे. ज्या गोष्टी आपण टेन्सेसमध्ये सांगू शकलो नाही किंवा सांगू शकत नाही त्यासाठी आपल्याला वेगवेगळे काही ना काही क्रियापद वापरावे लागणार आहेत, जे अंडर मॉडल ऑक्झिलरी वर्ब येतात. जसं की जर तुम्हाला तुमचा मूड सांगायचा आहे, जर तुम्हाला परमिशन घ्यायची आहे, ॲबिलिटी सांगायचं आहे, द पर्पज ऑफ द सेंटेन्स सांगायचं असेल, रिक्वेस्ट करायची असेल, तुमच्या काही इच्छा असतील ते सांगायचे असेल, इफ यू वॉन्ट टू चॅलेंज समबडी, काही ऑब्लिगेटरी थिंग्स सांगायचे असतील, तुमचे काही सजेशन्स असतील, ॲडवाइजेस असतील किंवा तुमचे काही ड्युटीज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल तर आपल्याला काही क्रियापद लागतात. त्यांनाच आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असतात ते एकटे कधीच येत नाहीत. एकटे कधी येत नाहीत म्हणजे जसं आपण टू बीच्या फॉर्ममध्ये, टू ह्याच्या फॉर्ममध्ये काय केलं होतं, एम इज, आर, वॉज, हॅज, शॅल बी, विल बी, हॅव, हॅज, हॅड जे शिकलं होतं ते एकटेच आले होते. मीन्स वी यूज ओनली ऑब्जेक्ट आफ्टर दिस. त्या सगळ्यांसमोर आपण ऑब्जेक्ट यूज करून सेंटेन्स कंप्लीट केलं होतं. पण ते जेव्हा हे सेंटेन्सेस करत असताना आपण टेन्सेस मध्ये गेलो तेव्हा या हेल्पिंग वर्ब सोबत आपण क्रियापदाची रूपं वापरलेली आहेत. पण जेव्हा आपल्याला मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स वापरायचे असतात हे फक्त क्रियापदासोबतच येतात, एकटे कधीच येत नाही. जसं आय एम अ गर्ल मध्ये एम नंतर आपण कोणताही वर्ब वापरलेला नाहीये, म्हणजे तो हेल्पिंग वर्ब एकटाच यूज करू शकलो. तसं मॉडल ऑक्झिलरी वर्ब हे कधीही एकटे आपण यूज करू शकत नाही. त्याच्यासोबत कंपल्सरी क्रियापद लागणार आहे. क्रियापद लागणार आहे म्हणजे कोणते क्रियापद लागणार आहे, आयदर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब ऑर द थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. एक तरी आपल्याला क्रियापदाचं पहिलं जे रूप आहे ते यूज करावं लागेल किंवा क्रियापदाचं तिसरं रूप यूज करावं लागणार आहे. वी टू कधीही आपण यूज करणार नाहीये आणि वी आणि जे आपण एकाच मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत यूज करू शकतो. सेकंडली आपण हेल्पिंग वर्बच्या वेळेस आपण काय केलं होतं, जर आपला सब्जेक्ट एकवचनी असेल तर त्याच्यासोबत एकवचनी हेल्पिंग वर्ब वापरा. जर आपला सब्जेक्ट प्लुरल असेल तर अगेन जो वर्ब आहे आपला तो प्लुरल यूज करायचा होता. तसं कोणतंही बंधन इथं या मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत नाहीये. तुमचा सब्जेक्ट एकवचनी असू दे किंवा अनेक वचनी असू दे, लिव्हिंग थिंग असू दे, नॉन लिव्हिंग थिंग असू दे, एका शब्दाचा असू दे किंवा अनेक शब्दाचा असू दे, हा जसा फॉर्म मध्ये आहे तसाच आपल्याला त्याच्यासमोर यूज करायचा आहे. त्याला कशाही प्रकारचे प्रिफिक्सेस, सफिक्सेस यूज करायची काहीही गरज नाही. तर ही झाली आपली काय तोंड ओळख कोणाची, तर मॉडल ऑक्झिलरी वर्बची. आता हे जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत ते कोणकोणते आहेत ते फक्त आज आपण लिस्ट बघणार आहे, कारण सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब एकाच व्हिडिओमध्ये होत नाही. तर प्रत्येक एका मॉडल ऑक्झिलरी वर्बचा आपण सेपरेट व्हिडिओ बघणार आहे. कशा प्रकारे वापरला जातो, आपण काय चुका करतो, कशा प्रकारे वापरायला पाहिजे, त्याचे निगेटिव्ह सेंटेन्स कसे होतात, क्वेश्चन्स कसे होतात, असं डिटेलमध्ये आपण प्रत्येक एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहे. या व्हिडिओमध्ये फक्त कोणकोणते मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो ते आपण बघूया. सो द फर्स्ट वन इज कॅन. कॅन म्हणजे करू शकणे, कुड करू शकलो, वुड म्हणजे करेन, शुड म्हणजे करायला पाहिजे, ऑट टू म्हणजे अगेन करायला पाहिजे, हॅव टू, हॅज टू करावं लागतं, हॅड टू करावं लागलं, विल हॅव टू करावं लागेल. प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी वर्बचा अर्थ वेगळा वेगळा आहे. इव्हन काही मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असे आहेत तो ज्या ठिकाणी वापरला जातो त्याप्रमाणे त्याचे मराठीमध्ये अर्थ वेगळे होतात. जसं की कॅन शिकताना आपण बघणारच आहे की ॲबिलिटीच्या वेळेस त्याचा अर्थ वेगळा होणार आहे, परमिशनच्या वेळेस त्याचा अर्थ वेगळा होणार आहे, रिक्वेस्ट करत असताना त्याचा अर्थ वेगळा होणार आहे. म्हणजे आज फक्त आपण ढोबळमाने काय काय करू शकतो त्याच्यासोबत तेवढंच बघतोय, पण डिटेलमध्ये आपण मात्र शिकणारच आहे. तर नेक्स्ट वन इज युज्ड टू म्हणजे करायचो, हॅड बेटर केलेलं चांगलं राहील, एबल टू क्षमता असण्यासाठी वापरलं जातं, गोइंग टू प्लॅनिंग साठी वापरलं जातं, नीड टू नेसेसिटी थिंग साठी वापरलं जातं, मस्ट हे ऑब्लिगेटरी थिंग साठी वापरलं जातं, माइट हे कदाचित कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं, डेअर टू मगाशी बोलत होतो चॅलेंज जर करायचं असेल तर आपल्याला डेअर टू चा वापर करायचा आहे. विश सांगायचे तर आपल्याला करायला आवडेल, करायची इच्छा आहे तेव्हा आपण यूज करणार आहे वुड लाईक टू. बी यूज टू करण्याची क्षमता आहेत अगेन, पण ह्याच्यामध्ये प्रेझेंट, पास्ट, फ्युचर ह्या तिन्ही गोष्टींची सवय येणार आहे.
शुड हॅव करायला पाहिजे होतं, कुड हॅव करू शकलो असतो, असे परत भूतकाळामध्ये काय काय त्याचे अर्थ होतात ते बघणार आहे. म्हणजेच हेच काही शब्द परत इथे हॅव सोबत आल्यानंतर त्याचे अर्थ चेंज होणार आहे. आता 3 सेक्शन केलेले आहेत, त्याच्यामध्ये पहिले जे 2 सेक्शन आहेत ह्यांच्यासोबत आपल्याला वापरायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप, आणि हा जो 3rd सेक्शन आहे तिथं आपल्याला यूज करायचं आहे क्रियापदाचं तिसरं रूप. आणि तुम्हाला बोलले होते मी की एकच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जिथे आपल्याला क्रियापदाचं आयएनजीचं रूप वापरायचं आहे, दॅट इज बी युज्ड टू. ह्याच्यासमोर आपण वापरणार आहे क्रियापदाचं आयएनजीचं फॉर्म. म्हणजे ऑलमोस्ट सगळे मॉडेल ऑक्झिलरी मध्ये आपल्याला V1 किंवा V3 यूज करायचं आहे. V2 तरी आपण मॉडेल ऑक्झिलरी वर्बचं कुठेही यूज करणार नाही, बिकॉज दॅट इज यूज्ड इन ओनली सिंपल पास्ट टेन्स. आणि फक्त हा एकच आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब जिथे आपण क्रियापदाचं आयएनजीचं रूप यूज करणार आहे. आतापर्यंत तुम्ही लिहिलेलं वाचलं असेल किंवा ऐकत असाल किंवा काही थोड्याफार प्रमाणात बोलत असाल तर हे शब्द आहेत ना आपल्या तोंडून कधीतरी निघालेले आहेत किंवा आपण वाचलेला आहे किंवा ऐकलेला आहे. पण कोणत्या अर्थाने ऐकलेला आहे, कशा प्रकारे त्याचा अर्थ झाला त्याच्याकडे मे बी आपण लक्ष दिलेलं नाही. पण ह्याच्यानंतर जे काही व्हिडिओ आपण बघणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक एक सेपरेट मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, त्याच्यासोबत कशा प्रकारे क्रियापदाचं रूप वापरलं जातं, त्याचा अर्थ कसा होता, त्याचे क्वेश्चन्स कसे होतात, निगेटिव्ह कसं होतं असं पण डिटेलमध्ये बघणार आहे. आणि आता आपली मॉडेल ऑक्झिलरी वर्बची सिरीज सुरू झालेली आहे. सो अगेन आय वेलकम यू फॉर दॅट अँड दिस इज फॉर टुडे. थँक्यू.